शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे तर काही वेगळं करावं लागेल, कारण सोपं नसतं लग्नानंतर अभ्यास करणं, सगळं सांभाळून आणि सगळं करणं म्हणजे ते फक्त आपल्या महिलांनाच माहीत असतं की आपण ते कसं हँडल करतो। नमस्कार मंडळी, मी वैशाली तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या नाईट वर्कपासून। आणि आजचा हा व्लॉग इथूनच सुरुवात होत आहे की मी माझं आता आमची सगळी जेवणं झालेली आहे, सगळं आवरून ठेवते, कारण सकाळी मग कसं खूप आपला तो गॅसच्या ओट्यावर खूप कचरा दिसतो आणि आपलं मन विचलित होतं। त्याच्यापेक्षा रात्री झोपताना सगळं छान किचन आवरून घ्यायचं। आणि बघा मी माझं किचन आवरता भांडी घासता घासता मी माझा अभ्यास पण सुरू केलेला आहे। आणि माझा असाच अभ्यास असतो, स्टडी विथ वर्क। त्यामुळे मी तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण तुमचा अभ्यास असाच सुरू ठेवा, कारण यामुळे आपला कॉन्फिडन्स खूप ग्रो अप होतो। आणि तुमच्या छान छान कमेंटनी मला खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि माझ्यापासून तुम्हाला मिळते, त्यामुळे तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि या सगळ्यांमुळेच आज आपण लाईव्ह सुरू केलेले आहे, तुमच्यापासून मला प्रेरणा मिळते, त्या सगळ्यांसाठी तुमचे खूप मनापासून आभार मानते। तर बघा इथे इग्नाइट अकॅडमीचे जे यूट्यूबवर फ्री लेक्चर्स आहे ते मी अटेंड करून घेत आहे। आणि असाच माझा अभ्यास असतो, कारण माहिती अगोदर मी खूप कारणं द्यायची, मला कळत नव्हतं की माझा अभ्यास का होत नाही म्हणून, आणि फक्त स्वतःला दोष द्यायची की मी काहीच करू शकत नाही, माझ्यात ती क्षमताच नाही, कॅपेबिलिटीज नाही। आणि या सगळ्यांमुळे ना खूप मागे राहत होती, अक्षरशः दिवस माझा पूर्ण निगेटिव्ह थॉटमध्ये जात होता, डिप्रेशनमध्ये जात होता। आणि त्यामुळे ना मला मार्गच दिसत नव्हते। पण जेव्हापासून पॉझिटिव्ह अफर्मेशन सुरू केले आणि असं छान पॉझिटिव्ह अफर्मेशन देते स्वतःला, त्यापासून भरपूर फरक पडलेला आहे। आणि बघा सकाळी आपला जो 5चा लाईव्ह स्टडी असतो तो मी इथे सुरू केलेला आहे। आजचा आपला डे दुसरा आहे आणि आता मी रिझनिंगचे जे काही आपले सांकेतिक लिपी आहे त्याची जे गणितं असतात त्याची प्रॅक्टिस करून घेत आहे। आणि आपण जेवढी प्रॅक्टिस करू ना तेवढेच आपण परफेक्ट बनत जाऊ, कारण तुम्हाला माहित आहे रिझनिंग आणि मॅथ्ससाठी आपल्याला प्रॅक्टिस ही खूप आवश्यक आहे, कारण जेवढी प्रॅक्टिस करू ना तेवढे आपण कॉम्पिटिशनमध्ये राहू। आणि आजच्या या काळात आपल्याला 20 ते 30 मार्क वाढवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। म्हणून तुम्हाला सांगते ना, तुमचे जरी पुस्तक वाचणं झालं नाही तरी चालेल, पण मॅथ आणि रिझनिंगची प्रॅक्टिस भरपूर करा। आणि ही प्रॅक्टिस आपले वीक पॉईंट आपल्याला स्ट्रेंथमध्ये बदलवण्यास खूप मदत करते। मला अशा काही कमेंट दिसल्या लाईव्ह क्लासमध्ये की ताई तू उठते म्हणून, आता मला पण उठायची सवय झाली आहे, त्यामुळे तुझं मनापासून धन्यवाद। तर खरंच तुमच्यापासून मला पण छान ऊर्जा मिळाली, तुमचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि बघा माझा जो अभ्यास आहे तो लाईव्ह क्लास संपलेला आहे आणि आज थोडा 6:15 झाला, कारण आज मुलीला सुट्टी होती। मग बाहेर आली आणि माझे स्मॉल हॅपीनेस म्हणजे माझ्या झाडांसोबत मी काही वेळ घालवते, तुम्हाला दिसते माझ्या व्हिडिओमध्ये। आता मी माझं जे लेक्चर्स आहे टेटचं ते एक सुमित काकडे सरांचं रिझनिंगचं लेक्चर्स आहे आणि मला वेळ नव्हता की ते बसून त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करायसाठी, म्हणून म्हटलं चला थोडं झाडांना पाणी घालता जेवढे शब्द कानावर पडते तेवढे ऐकून घ्यावे। आणि जर मला वाटलं महत्त्वाचं तर माझ्याकडे जो फ्री वेळ असेल तेव्हा मग मी ते प्रश्न व्यवस्थित बघेल आणि सॉल्व करून घेईल। आणि मी असाच यूज करत असते, कारण असा यूज नाही केला तर आपल्या डोक्यात निगेटिव्ह थॉट येतात आणि मग आपण फक्त दुसऱ्याचा विचार करतो आणि बस दुसऱ्याचा विचार करू केव्हा डिप्रेशन आणि निगेटिव्ह थॉटमध्ये जातो हे आपल्याला कळत पण नाही। म्हणून तुम्हाला सांगते ना, असाच आपला थोडा वेळ काढायचा, चोरायचा आणि आत्ता सुरुवात करायची, हीच वेळ असते। आपण म्हणू की नाही आता मला कामं झाल्यानंतर मी सुरुवात करते, तर ती कामं कधीच संपणार नाही, आपण कधीच अभ्यासाला बसणार नाही। म्हणून मी तुम्हाला सांगते जिथे आहात तिथून सुरुवात करा, शून्यातून सुरुवात करा, कुठूनही सुरुवात करता, कामं करता करा, पण सुरुवात करा, कारण आत्ता सुरुवात करू ना तरच आपण लक्ष गाठण्यासाठी प्रिपेअर राहू। तर मंडळी आजसाठी एवढंच, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्मार्ट स्टडी करा, टार्गेट डिसाईड करा, स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी नेहमी तयार राहा आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी एक पाऊल समोर राहा।